राज साहेब बोलतायत का? होय होय बोला. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार बोला. फ्री आहात तुम्ही? 2 मिनिटं बोलायचं होतं. हो आहे बोला. अच्छा साहेब, मी पुण्यातनं फोन केलाय. मी तुमच्या युट्यूब चॅनलला फॉलो वगैरे आहे फार आधीपासून एकदम, नाही का? बर बर बर. हा, तर तुमचं काम पण छान आहे, एकदम मनापासून आवडतं. फक्त मला तुम्हाला काय सांगायचं होतं की मला एक नवीन असं हे चालू करायचं, म्हणजे की खिल्लारमध्ये काम चालू करायचं आहे. बर हा, तर मग आमची शेती वगैरे इकडं सोलापूर साईडला आहे. बर तर तुमच्या देखत एखादी चांगली कालवड असेल छोटी तुमच्यानुसार, म्हणजे जातीतली, बर. तर आम्हाला कळवताल का सर? नक्की. आपलं नाव? नाव प्रथमेश देवकर. माझं गाव प्रथमेश देवकर. बर. माझं गाव अक्कलकोट तालुक्यात येतं. तिथून एक 10 किलोमीटर पुढं कोणतं गाव? शिरवळ. तुम्हाला माहिती आहे का? बर होय. शिरवळ. शिरवळ शिरवळ. शिरवळ ना? हो हो, शिरवळ. ठीक आहे ठीक आहे. आपल्या भागात साहेब कुठे आपल्या म्हणजे सोलापूर साईडच्या भागात जिथेही असेल चांगली एखादी गाय तुमच्या नजरेत अशी पडेल, तुम्ही नक्की कळवा साहेब मला. तुम्ही कामाला सुरुवात करायच्या आधी आपण एकमेकांना भेटूया, चर्चा नक्की करूया. नक्की. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. त्यानंतर पाठिंबा मला देता येईल. चालेल ना, नक्की साहेब, काहीच हरकत नाही. हो. तुम्ही कधी भेटणं कसं होईल काय तुम्ही मी सांगताल घरी का? असतो तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन. तुम्ही कुठे राहता नेमकं? तांडोर, तालुका मंगळा, जिल्हा सोलापूर. तांडोर. अच्छा अच्छा अच्छा, तांडोरला राहता. हो. बर बर, चालेल चालेल, काहीच हरकत नाही साहेब, भेटू. जरी तुम्हाला एखादी कालवड भेटली तर तुम्ही फोटो तरी टाकताल का, म्हणजे असं? काय अडचण नाही, टाकू शकतो. पण भेटल्यानंतर आवर्जून लक्षात राहतं एकमेकांच्या गोष्टी. बरोबर बरोबर, चालेल चालेल, काहीच हरकत कारण नाही साहेब. भेटायच्या अगोदर तुमच्यासारखे विषय बरेच लोक मांडतात. बरोबर बरोबर, हा, तुमचंही प्रत्येक माझ्या बरोबर आहे. कामातून सुद्धा विसरून जाऊ शकतं. तो माणूस समोर नसतो किंवा तो माणूस इतर जाहिराती बघून परत इतरांकडे वळून जातो. राईट 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 राईट, बरोबर बरोबर. आज तुम्ही माझ्यासोबत विषय काढला, उद्या कोणाचा तर तिसऱ्याचाच व्हिडिओ दिसतो, परत चौथा चॅनल दिसतो, परत तुमचं लक्ष सगळीकडे भरकटतं. बरोबर बरोबर. नाही तुम्ही नाही, 100 जणांना सांगून ठेवता मला एक घ्यायचे, मला एक घ्यायचे. मला घ्यायची. राईट राईट राईट. नाही, मी पहिला फोनच तुम्हाला केला आता, की बाबा तुम्हाला माहिती, कारण तुम्ही आपल्या साईडच्या भागात तुम्ही बऱ्यापैकी सगळे गावं फिरताय आणि तुम्हाला चांगली माहिती आहे तिथल्या. कारण दोस्ती केली किंवा एखादा मार्गदर्शन करता जर आपल्याला सोबत घेतला तर बरोबर कोणाचा बरोबर तरी एकाच हात धरून गेलेला अति चांगलं. बरोबर ना, एकदम एकदम. आणि त्यानंतर आपण एकदा परफेक्ट झालो किंवा एकदा स्थिर झालो, हा मग 100 गोष्टी चापसत गेलं तरी काय हरकत नाही. हा, तेच तेच तेच. नाही, तसं बरोबर जायचं एकदम मनच तुमचं. होत नाही परत. एकदा स्थिर झालं की तुम्ही 100 गोष्टी चापसतच नाही. बरोबर बरोबर, अगदी बरोबर बोलले. तर स्थिर होण्यासाठी एकदा हात स्थिर झाला पाहिजे, दोस्ती स्थिर झाली पाहिजे, मन स्थिर झालं पाहिजे कुठेतरी एका ठिकाणी. चालेल ना, चालेल, काहीच हरकत नाही, एकदम बरोबर हा बोलले. खूप मोठा अनुभव आहे. हा. भले भले पैसेवान सुद्धा लोक, हो. भली मोठी माणसं, हा, म्हणजे सगळं आहे पण त्यांचं मन स्थिर नाही. हा, बरोबर बरोबर, तेही आहे सर. करण्याची स्थिती पण पाहिजे मनाची, आणि सगळं आहे साधन. त्या स्थिर नसलेल्या मनाला जर मी एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट त्या तीव्रतेने लक्षात राहत नाही. राहत नाही. कारण हो, त्याच्या राईट. डोक्यात 100 जणांच्या गोष्टी असतात. गोष्टी बरोबर बरोबर एकदम. तर तो काय करतो, तुलना करायला जातो. मग ते त्याला कळत नाही त्या माणसाला की आपण तुलना का करतोय, कोणाशी करतोय, बरोबर बरोबर. आपल्याला करायचं काय आहे, नेमकं घ्यायचं काय आहे. राईट राईट राईट. म्हणजे हे विसरून जातो. आणि अशी भली भली जाणकार माणसं सुद्धा, म्हणजे जाणकार अर्थात की जुनी जाणती सुद्धा माणसं कन्फ्युजन मध्ये पडतात आता इतरांच्या गोष्टी बघून. बरोबर बरोबर पडतात. हा, राईट. न अभ्यास आपली जास्त स्वतःची लाईन बाजूला राहते, हो. आपला गुरु बाजूला राहतो, आपला मार्गदर्शन करता बाजूला राहतो, ठेवतो. बरोबर. आणि आपल्या ज्यांच्या कामामुळे आपल्या आयुष्यात प्रकाश पडलाय हा, त्या माणसाला, त्या गोष्टीला माणूस विसरतो आणि पुढच्याच गोष्टीला हात घालायचा. बरोबर बरोबर, अगदी बरोबर बोलले साहेब. त्यामुळे हे खिल्लार संगोपन पैसे असणाऱ्यांचं सुद्धा मागं पडलंय. बरोबर बरोबर, अगदी. त्याच्याकडे पैसा भरपूर आहे पण त्याला वर्ष 6-6 महिने एखादी वस्तू पटत नाही. पटत नाही. हो, राईट राईट, बरोबर बोलले. वस्तू तर भरपूर आहेत. हो. आता मी काम करतो याच्या अर्थ काय मी स्वतःच्या फायद्यासाठी करतो का सगळं? नाही साहेब, नाहीच. बरं, मी काम करतो काय माझ्या घरी आणून बांधले त्याने विक्री केली का सगळ्याची?
नाहीच 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 हा? का बरं नाही. दररोज टेम्पो भरतो, दररोज बाजारात उतरतो, ह्या पद्धतीने मी काम करतोय का नाहीच लोकांना नाही. माहित तुम्ही झालंय? तुम्ही नेमकं ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक गायी दाखवता अक्षरशः. पण मी आणि माझं तुमची रक्त आटवतो, मी माझं बरोबर कष्ट करतो, मी माझा खर्च करतो आणि जागृती करून देतोय, जाणीव करून देतोय. बरोबर बरोबर. मग त्या ठरवायचं की हो आपण खरंच कोणाची दोस्ती करूया, आपल्याला सुरुवात करायची खिलारची, तर दोस्ती बरोबर कोणाची बरोबर. करायची ह्या 1000 वेळा विचार करा. एकदम 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 बरोबर साहेब. कारण ह्या समाजात, ह्या खिलार दुनियेत प्रत्येक जण हा विचार वेगळा करतोय. राईट राईट. प्रत्येक जण वाढीसाठीच करल असं नाही, प्रत्येक जण आपलं नाव होण्यासाठी सुद्धा करतोय, लाईक सबस्क्रायबर साठी सुद्धा करतायत. सुद्धा करतात. बरोबर एकदम अगदी बरोबर साहेब. मूळ स्वरूपात सांगून, मूळ स्वरूप जगाला दाखवून, मूळ स्वरूपात धडपड ही 0% लोकांची. बरोबर बरोबर. तेवढं आहे म्हणून साहेब. माझं काम असतं प्रत्येकाला सांगणं की तुम्हाला हो कोणती गोष्ट सुरुवात करायची असू द्या किंवा कोणतीही गोष्ट मनाला लावून घ्यायची असू द्या, त्या गोष्टीला प्रथम तुमच्या आयुष्यात भेटा. बरोबर बरोबर. नक्की साहेब नक्की. तुम्ही अधिक सल्ला दिला ना माहितीसाठी ते सरळ परवडल माहिती. म्हणून तर अधिक माहितीसाठी सरळ पद्धतीची भेट असावी, हे हो वाक्य मी सर्वांना लागू केले. नक्कीच नक्कीच. कारण साहेब ते समोरल्या समोर बोलल्यावरती तुम्हालाही माणूस कळेल आणि आम्हालाही त्या गोष्टी त्या तीव्रतेने कळतील जसं तुम्ही बोलले. एक तर आत्मविश्वास वाढेल, कमी होईल, महाग लागेल, स्वस्त लागेल, हा पुढचा भाग आहे. बरोबर कमीत बरोबर. कमी ते तर कळेल ना तुम्हाला. हो राईट राईट. अनुभव तरी येईल साहेब. घेतलं नाही घेतलं ते गोष्ट लांबची. बरोबर का नाही. आज मीडियाला बघून किंवा लोकांचे ऐकून किंवा फोटो व्हिडिओ बघून हा स्वतःमध्ये मनाला जागृती करून घेणं आणि तिथं प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन मनाला जागृती करून घेणं, ह्या जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर बरोबर. नक्कीच नक्कीच असणार साहेब. आणि हा अभ्यास आणि हा अनुभव कोणी देणार नाही, वेळ नाही कोणाला द्यायला. कोण हा राईट राईट. बरोबर बोलले तुम्ही. आणि प्रत्येकाच्या मनातलं सांगू शकत नाही की प्रत्येक जण काम करतोय पण हा घडाघडा व्यक्त होत नाही, शहाणा होत नाही समोरचा माणूस करत. हो हो हो. थोडीशी माहिती देणं काम आहे ना साहेब. आता तुम्हाला सांगतो मी तुमची पुढची पिढी आहे असं समजा. कारण माझं वय पण आता सध्या 23-24च आहे. हा. मी सध्या पुण्याला इंजिनिअरिंग करतोय. पण आमच्या गावी शेती आहे बरीच. मग आता मला करायचं चालू की एका गायपासनं मला करायचंय. माझा भाऊ वगैरे सगळे असतात. त्यालाही बघतो. आम्ही शोधातच आहोत त्या कालवडीच्या. हा. असं. तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं. अजून एक प्रश्न होता. विचारू का साहेब? विचारा विचारा. मी तुमचं जवळपास युट्यूब चॅनल जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून बघतोय. तुम्ही मूळ स्वरूप तांडोरचा राजा तो जो आहे सिद्धापूर खान त्याच्यापासून सुरुवात केली होती. माझा अंदाज असं मी तेव्हापासून बघायला चालू केलं. तर बऱ्याच लाईन आहेत आता सध्या खिलार गोळमध्ये. एकच मिनिट. हो हो हो. हा बोला. गाडी आली होती, आवाज येत होता दुसरा. अच्छा 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 अच्छा. हा बरेच लाईन आहेत खिलार वळूमध्ये आता सध्याला चालू असलेल्या. आपल्या तो तिकोंडी राजाची लाईन आहे. परत तो माडग्याचा काम्या बैल आहे. अशा. तर तुमच्या अंदाजानुसार आपला भाग जो आहे सोलापूर भाग, तिथे तुमच्यानुसार कुठली म्हणजे लाईन अशी परफेक्ट चालेल? आता तिन्ही लाईनीचं काम वेगवेगळं आहे. त्या प्रश्नाचं उत्तर, हो ज्या गोष्टीबद्दल प्रश्न पडलाय त्या गोष्टीला भेटल्यानंतर मी न कळेल. सांगता उत्तर जे तुम्हाला मिळणार आहे ते आयुष्यभर डोक्यात राहणार आहे. बरोबर बरोबर. मी सांगू शकतो, मी उत्तर सांगायला 1 सेकंद लागत नाही, पण माझं उत्तर तुम्हाला सांगणं तसं चुकीचं आहे. बरोबर. का? हा हा. तर त्या उत्तरामध्ये मी कंपॅरिझन आणि हेवा देवा केल्याने होतो. हो हो हो. बरोबर. तेवढं आहे. नाही सर तरी सांगितलं तरी मला काहीच हरकत राहणार नाही. कारण मला तुम्हाला सांगितलं तर काहीच हरकत नाही, पण मी समोरासमोर तुम्हाला सांगू शकतो. बर बर बर. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास देऊन किंवा त्या गोष्टीच्या समोर त्या गोष्टीला निर्देश करून तुम्हाला सांगू शकतो की हे असं आहे, हे असं आहे. बरोबर बरोबर. पण चालेल. आज मी बोललो एखादी गोष्ट, आता तुम्हीच म्हणणार की मी काम चांगलं करतोय किंवा मी फोनवर चांगलं बोललो, तुम्ही दोघांना सांगणार. बरोबर. हा. मग ज्या वेळेला आपण एखाद्या खिलार वाढवायचं काम करतोय पण खिलारची तुलना मोबाईलवर जर केली किंवा एकमेकांची कंपॅरिझन आपण बोललो तर तेच कंपॅरिझन डोक्यात राहतं. हो तेवढं आहे साहेब. नाही तसं बघायला गेलं तर खिल्लारचं प्रत्येक ह्याच्यात त्याचं वर्चस्व आहे. ज्या त्या भागात वेगळं आहे.
वेगळंच आहे. ज्याच्या त्याच्या भागानुसार वेगळं. आता आपल्या पंढरपुरात काजळी खिलार चालतं. त्याचं वर्चस्व तिथं नाही चालणार दुसऱ्या कुठल्या खिलारचं ना. बरोबर जे आहे ते. हा, ज्याच्या ज्याच्या त्याच्या भागात लाईन मध्ये ते जे ते आपलं वर्चस्व गाजवत ते खिलार. वर्चस्व. पण त्यातल्या त्यात जो सरस ही गोष्ट स्वतःच्या जीवाला जाणून घ्यायची ना, तर त्या गोष्टीला स्वतः जाऊन भेटावं लागतं. अगदी 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 मनातलं बोलले. आज मी सरस आहे, कोणतंही सांगू शकतो, बोलू शकतो, ते माझ्या मनातलं बोलू शकतो ना तुम्हाला. बरोबर, तुमचा ओपिनियन असणार तो. माझं ओपिनियन झालं, पण तुमच्या बरोबर. मनाला जे ओपिनियन आहे ते जर जग जाहीर झालं तर अजून चर्चा जागृती होतील. बरोबर बरोबर, अगदीच अगदीच अगदी 100% बोलले. म्हणून उजवा डावा ह्याबद्दल मी फोनवरती उत्तर कोणालाच देऊ शकत नाही. बरोबर, अगदी कळत नाही असं नाही मला त्यातलं, पण मान्य आहे. तुम्हाला कळत नाही असं नाही होणार. हा, आता तुम्ही त्या भागातला, तुम्हाला तिथल्या भागातला किंवा तिथल्या वातावरणातली ओढ म्हणा, अभ्यास म्हणा किंवा नजरेला त्या गोष्टी दिसत असतात. हो मी बरोबर. माझ्या भागातल्या बघत असतो किंवा अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कानाकोपऱ्यात जाऊन मी अभ्यास केलेला असतो. अभ्यास केलेला आहे तुम्ही, बरोबर. तो मी सरळ सरळ जर जाहीर केला तर मी हेवा देवा किंवा कम्पॅरिझन केल्यानंतर मग खिल्लार संगोपन वाढीसाठी आपला हातभार लागत नाही. बरोबर, म्हणजे आता तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली तर ती मी तीच धरून बसणार, त्यातच काम करणार. मी जास्त लोक माझं एक्सप्लोर करणार नाही. त्याचा अर्थ याउलट असा. तुम्ही हे करू शकता की राजमार्गे काय करतायत नेमकं, हो. राजमार्गे नेमकं कोणत्या प्रकारच्या खिल्लारचं संगोपन करतायत, राजमार्गांनी कोणत्या खाणीबद्दल जास्त अभ्यास केलाय, ह्यावर तुम्ही भर देऊन पाठीमागे येऊ शकता. बरोबर बरोबर. हा, पण माझ्याकडून तुम्ही उजवडावं किंवा कम्पॅरेटिव्ह प्रश्न विचारू शकत नाही. बरोबर बरोबर. तुम्ही थांबू शकता माझ्या पाठीमागे. हो हो हो, आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे मला आलं. मी करतोय. बरोबर. तुम्हाला जे करायचं आहे तुम्हाला पटण्यासाठी किंवा पटवून घेण्यासाठी माझ्या मागे थांबलात किंवा माझ्यासोबत हो, जर कट्टर बरोबर. राहिलात हा, तर तुमचं आयुष्य कट्टर तयार झालं म्हणून हो, खिलार. अगदी अगदी. हा, त्यासाठी मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की खिलारमध्ये पडण्याच्या अगोदर तुम्हाला जे प्रश्न काय पडतात हो, किंवा खिलारमध्ये काम करायचं आहे तर प्रथम एकमेकांची भेट होणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. हो, चालेल सर, काही हरकत नाही. धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला मला. हा, नक्कीच मी 1-2 दिवसांनी येऊ शकता, कारण 1-2 दिवस कामात आहे सध्या मी. 2 दिवसानंतर तुम्ही बिनधास्त या आणि अगोदर मला फोन करा किंवा सकाळी लवकर निघून ये. बरं बरं, नाही मी काम करतो. मला लवकर सध्या लगेच येणं जमायचं नाही, कारण आमच्या इथे थोडेसे काम रखडलेले होते. ठीक आहे, मी मागे तुम्हाला फोन लावला होता ठीक आहे, चालेल. फोन, त्यामुळे मग मी आज लावला. तेव्हा वेळ होता, मी आलो असतो तेव्हा. असं झालं. तुमच्या सवडीनुसार तुम्ही बघा. नक्की साहेब. थँक्यू बरं का. थँक्यू, तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. हा, काय अडचण नाही, कारण ह्या तरुण वर्गाला तर जागा करायचं काम आहे चॅनलचं. बरोबर, अगदी. आणि हा तरुण वर्ग कसा जागा झाला पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याला आत्मविश्वास कसा वाढवायचा, हा खिल्लार शेतकरी युट्यूब चॅनल शिकवत आहे. नक्कीच साहेब. त्यामुळे ह्या चॅनलची जो कट्टर राहील तो इतिहास बनवून ठेवला म्हणून समजा त्याचा अगोदरच. हो, नक्कीच. म्हणजे या समाजात कोणालाही एकाला गुरु करून घ्यायचा, भला कोणी असू द्या, तुमचा ज्याच्यावर विश्वास बसला ना, बरोबर. तुम्ही बारकाईनं अनुभवला किंवा ज्याचं कर्तृत्व तुम्ही बारकाईनं अनुभवताय, हा, बरोबर. किंवा ज्याचं काम तुम्हाला पसंत पडतंय किंवा त्या कामामध्ये कोणतीही चूक म्हणा किंवा कोणतेही राजकारण म्हणा किंवा कोणता भाव म्हणा किंवा कोणताही भेदभाव दिसून येत नाही, तर त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला किंवा त्या परिवाराला तुम्हाला आयुष्यभर गुरु करून घ्यायला काहीच हरकत नाही. बरोबर, एकदम बरोबर बोलले साहेब. हा, जर आपलं त्यांच्यामुळे आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटत असेल चांगली आयुष्यातली घडवण्यासाठी, तर मग गुरु करून घेण्यात काहीच अर्थ आहे ना. बरोबर आहे का नाही? खिलार युट्यूब चॅनलचं जर प्रत्येक गोष्ट बारकाईनं ऐकली किंवा खिलार शेतकरी युट्यूब चॅनल सोबत जर कट्टर राहिला तर तुम्हाला आयुष्यात कोणतीही कोणाचीही नोकरी करण्याची गरज नाही, हा माझा शब्द आहे, लिहून घ्यायचा. बर. हा, आणि कोणताही खिल्लार सोडून उद्योग करायचा गरज नाही. ज्याला शेती पाणी आहे, बरोबर साहेब, बरोबर, त्याला त्या इतर उद्योगातून आणि इतर नोकरीतून त्या खिल्लार दुनियेत खिल्लार शेतकरीच्या युट्यूब चॅनल कडून त्याला इतिहास त्याचा घडवून दिला जाईल, हा माझा शब्द. नक्कीच साहेब, नक्कीच. पण कट्टर राहिला पाहिजे. कट्टर राहिला तर सगळ्या गोष्टी कळणार. ते तर आहे साहेब. शेवटी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. तुम्ही खिल्लार सोबत राहा
किंवा खिल्लारची माहिती देणाऱ्यासोबत राहावा. एकनिष्ठ राहिल्याशिवाय काय आता उपाय नाही या समाजात आता सध्याला. कारण या जगात 100 डोके आहेत, 100 बरोबर. पद्धती एडिटिंगच्या आहेत, 100 हो. 100 फोटो, अनेक तऱ्हेची अनेक कामं चालू आहेत. हा बरोबर. प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. प्रत्येकाचा उद्देश कोणीही स्पष्ट व्यक्त करत नसतो. करत नाही. हो बरोबर एकदम. आणि खिल्लार शेतकरीच्या युट्यूब चॅनल जे काय करत आहे ते बारकाईने तुम्हाला स्वतःला अनुभवल्यास समजेल. आईला खरंच आपण माणसाच्या जन्माला आलो आणि खिल्लारचा आपल्याला नाद लागला आणि हा माणूस आपल्या आयुष्यात भेटला. खरंच लाख मोलाची संधी आपल्याला भेटली. बरोबर बरोबर. ही नक्कीच सर, नक्कीच. जाणीव राहणार नाही तुम्हाला एक दिवस कधी, जोपर्यंत तुम्ही कट्टर राहत नाही तोपर्यंत. राईट तेवढं आहे साहेब, तेवढं आहे. चालेल नक्की सर, धन्यवाद. मला कळवा, अगोदर 4 दिवस कळवा, 8 दिवस कळवा. नक्की 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 साहेब, मी तुम्हाला एक फोन करेल निघायच्या आधी तुम्हाला, मग मी भेटतोच व्यवस्थित. तांडोर नेमकं कुठं साहेब, आसपासचं गाव रेड्डे वगैरे तिथे आहे का ते? नाही, तांडोर हे मंगळवेढा तालुक्यात पूर्वेला आहे. मंगळवेढा सोलापूरचा रोड आहे ना, ओके. रोडच्या उजव्या साईडला माचीनूर बेगमपूरच्या जवळ. बरोबर, चालेल साहेब, चालेल, काहीच हरकत नाही. मी तिथं नक्की तुम्हाला भेटण्यासाठी आवडतो. चंदलगाव, मंद्रू, बांद्रोळी वगैरे तुम्हाला माहित असेल, डोणगाव. हो ऍक्च्युली कसं आहे, बेगमपूर वगैरे ते गाव माहिती आहे ठीक आहे, मग काय अडचण नाही, बेगमपूरच्या शेजारी. चालेल नक्कीच. साहेब, तो तांडोरचा राजा जो आहे, तुम्ही शूट करता नेहमी, तर तांडोरचा राजा मला सांगा की अजून किती वर्ष जवळपास चालेल, म्हणजे बोलू म्हणून? तांडोरच्या राजाला बघून आपण एक अंदाज व्यक्त करू शकतो, मात्र त्याच्या पाठीमाग ती मालकं किंवा राजाची मालकं त्याला कशा पद्धतीने सांभाळतायत, त्याला काय चारतायत, त्याला काय खाऊ घालतायत, यावर किती दिवस चालतो हे डिपेंड. बरोबर, अगदी. त्याचं शरीर आपल्याला वाटतं 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष साथ देईल. बरोबर अगदी. पण सर कसं आहे साहेब की त्याची पैदास घरी पैदा होणं ते भाग्य आहे सध्याला. ही गोष्ट माझ्या मनात आहे की एकतरी पैदास तांडोरच्या राजाची हवे. त्याच्या पुढच्या पिढीची असणं ते एवढं भाग्यशील नाही जेवढं तांडोरच्या राजाचे असणं भाग्यशील आहे. तुम्हाला कळेल, म्हणजे समजत असेल मला काय म्हणायचं ते. तुम्हाला जाणवलं. हो बरोबर, व्यक्त केलं. बरोबर. मी माझ्या कामाची पोचपावती. हो बरोबर, एकदम पोचपावती. बरोबर. मी बोलू शकणार नाही की या बैलाचं असंच आहे, त्या बैलाचं असंच आहे. फक्त बरोबर. पॉझिटिव्ह वाटतं की मी दाखवत राहतो. हो साहेब, तुम्हाला एक सजेशन देऊ का साहेब मी? बोला. म्हणजे जास्त गोष्ट कुठली आकर्षित करल, म्हणजे इथून पुढे माझ्या पिढीला जर मी म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला, एक फक्त फीडबॅक देतो साहेब, वाईट नका वाटत. म्हणजे असं तुम्ही म्हणाल तो आज सांगतोय, म्हणजे कसं की जेवढे आपल्या तांडोरच्या राजाचे झालेले पैदास आहेत त्याचे तुम्ही म्हणजे बाप आणि मुलगा असं फोटो जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अजून आवर्जून जर टाकत गेले ना, मग ते कसं आवड निर्माण होईल सगळ्यांना. बरोबर. होतीच नेमकी की कसं की गाय कशी हे कसं, कारण तांडोरचा राजा तुम्ही जेव्हा पण बघितलंय त्याची ना ब्रीडिंग पर्सेंटेज फार जास्त आहे, म्हणजे मेल डॉमिनंट आहे तो. म्हणजे नेमकं राजावरतीच पैदास पडतात नाका डोळ्याला. एक खूप दिवसापासून माझ्या डोक्यात आहे. हो, पण काही गोष्टींचा अडथळा आलेला असल्यामुळं ते कामं राहिलेले आहेत आणि सर्वच गोष्टी आपल्याला फोनवरून क्लिअर करता येणार नाहीत. तर त्या गोष्टी आपण जेव्हा समोरासमोर भेटू त्यावेळेला त्या सुद्धा क्लिअर केले जातील, कारण सर्व करून बसलोय सगळ्या गोष्टींचा. नाही मी फक्त मला असं वाटलं साहेब म्हणून बरोबर आहे. माझ्या डोक्यातलाच मुद्दा आहे तो ही. पण त्याच्या पाठीमाग बरेच अडथळे, प्रॉब्लेम आलेले असतात, अडचणी आलेल्या असतात, समोर येऊन मी क्लिअर करू शकतो. नक्कीच काहीच हरकत नाही साहेब. कारण तुम्हाला जे वाटलं सजेशन, सजेशन माझं तांडोरच्या राजाला प्रसिद्ध करण्याच्या अगोदरची पहिली पायरी आहे ती. हो असेल ना साहेब, का नसणार. कारण तुम्ही वर्ष झालं, त्यानंतर मला तुम्ही एवढ्या वर्षानंतर ते सजेशन देताय, म्हणजे माझ्या कामाची पोच मला भेटले. बरोबर, असं असू शकतं. बरोबर, झालं का लक्षात? बरोबर. म्हणजे जी मला सुरुवातीची माझ्या डोक्यात पायरी होती, ती पायरी मला जर कोण 4-5 वर्षानंतर सांगत असेल तर ही माझ्या आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती आहे, किंवा मी योग्य काम करतोय किंवा करताय. नक्कीच साहेब, नक्कीच. कारण मी ही जेवढे तांडोरच्या राजाचे जेवढेही बघितलेत तेवढे सगळे लगभग सिद्धापूर खान नाका डोळ्याला राजावरतीच चाललेत लगभग सगळी.
म्हणजे जेवढी राजाची मुलं आहेत आणि राजाच्या पुढच्या पिढीची जेवढी मुलं आहेत त्यांच्यात थोडासा फरक दिसतोय. कारण राजा जरा मेल डॉमिनंट आहे. कसं सगळे मेल त्याच्यावरती पडतात पैदाशी लगभग सगळ्या 80-90% तरी माझा अंदाज. बाकी मग 10% मग काय ते होत असतं साहेब, प्लस मायनस ते नैसर्गिकच आहे. पण बरोबर. असा मेल डॉमिनंट वळू आता क्षेत्रात कमी आहेत सर. कारण कसं आहे एक आहेत मग तोंडीच्या राजाच्या खाणीतले आहेत. पण ह्या लाईनीमधले असे फार कमी वळू आहेत जे मेल डॉमिनंट आहेत की बाबा कशी का असं ना. समजा आता कसं असतं साहेब, काही शेतकरी गरीब असतात पण त्यांना नाच जोपासायचा असतो. पण त्यांच्याकडे गाय तेवढ्या तशी क्वालिटीची नसती, बरोबर ना. मग त्यांना राजासारखी बैल जर हे केली तर त्यांच्याही दावणीला चांगल्या प्रकारचं वळू बैल जन्म घेऊ शकतो. त्यासाठी तांडोरचा राजा फार फेमस आहे. आणि माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे, बऱ्याच दिवसापासून मी ही बघतोय की गायवरती डिपेंड होत नाही त्याचं. मला ही त्याची गोष्ट पटते. नेमका असं आहे. मी एकदा दोनदा तांडोरला न्यायला आमची गाय आणणार होतो. नेमकं आमची गाय गाभच धरत नाही. विषय असा झाला, ती झाली म्हातारी फार. बर. हा, मग त्यामुळे आता एक कालवडीच्या शोधात आहे आम्ही, असं चाललंय असं. बर. साहेब माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला वाटतंय बरोबर आहे का? काय चुकत असेल तर सांगा नक्की. नाही, चुकत नाही. की मला एक अभिमान वाटतो या पोरांचा, तुमच्या तरुण वर्गाचा, हा, जो आयुष्यभर धडपडलाय, जो वयस्कर आहे, जो जाणता आहे, त्याला कधी एवढं बोलायला जमलं नाही. ती माझी तरुण पिढी बोलते. हा, म्हणजे जे काही मी कष्ट करतोय, बरोबर, हा, त्या कष्टाचा गाभा किंवा कष्टाचं फळ किंवा कष्टाचं भविष्य, बरोबर, हो, कष्टाचं वर्तमान ही आताची तरुण पिढी शिकलेली ओळखते आणि घडाघडा व्यक्त होते. याच्यापेक्षा मला मोठा अभिमान कोणता आहे? नाही साहेब, तुमचं काम खरंच हे आहे. म्हणजे मी तुम्ही जेवढं बारकाईने बघतात तसं तुमचे शब्द ऐकून मी सुद्धा बारकाईने बघतो प्रत्येक गोष्टी बैलांमध्ये. जसं तुम्ही सांगता स्वतःहून तसं प्रत्येक लाईन तुमची ऐकत असतो मी. झालं नाही इथं साध्य झालं माझं की प्रत्येकाला स्वतःच्या विचाराची मी नोकरी, स्वतःच्या विचाराचा व्यवसाय करायला लावतो. बरोबर, हा, अगदी साहेब. आणि ही छोटी गोष्ट नाही सर. तुम्ही मेहनत करतायत, तुमच्या मागे कितीतरी जण अनुभव घेत ते स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतात पण बोलून दाखवत नाही. ह्याच्यामुळं आमचं भलं झालं किंवा ह्याच्यामुळं आमची सुरुवात झाली किंवा ह्याच्यामुळं आमचा व्यापार वाढला किंवा खिल्लार युट्यूब चॅनलमुळे आमच्या घरी माणसं यायला लागली किंवा राज मळगेने आमचा नंबर दिला म्हणून आमचा विस्तार वाढला किंवा राज मळगेंनी आमचा पत्ता दिला, आमचे फोटो काढले. खूप दिवसापासून राज मळगेंनी आमच्या गोट्यात कष्ट केलं फोटोग्राफीचं, व्हिडिओचं, आणि त्यामुळे आमचा सविस्तर विस्तार वाढला आणि जनता आज आमच्या दारात यायला लागली. एकेकाळी आमच्या दारात कोणी नव्हतं. अशी बोलणारी माणसं घडाघडा व्यक्त होत नाहीत. हो, बरोबर. नाही साहेब, आता कसं आहे माहिती, ते व्यक्त होत नाहीत. मात्र तुमच्यासारखी परमेश्वर रूपी म्हणा किंवा परमेश्वराने पाठवून दिलेली तरुण पिढी मला बोलते की राज असं आहे. माझ्या डोक्यातलं गणित चालू आहे, तेच तरुण वर्ग मला सांगतो. बरोबर साहेब. कसं आहे माहितीये का, हे खिल्लार क्षेत्र आहे ना, इथं आहे ना, हे टोटल सगळी जिल्ह्यामधली सगळी लोक वेगळी, प्रत्येक भागात गेले की लोक बदलते. ते कितीतरी डोकी ह्याच्यात. आणि आपण आहे ना खिल्लारचं काम करताना आहे ना अपेक्षाच ठेवायची नाही की बाबा ही लोक असं करते तसं करते. खिल्लारवरती विश्वास ठेवायचा, बस सगळं होतं. अपेक्षा कोणती ठेवली आहे? जनजागृतीची. मी अपेक्षा कोणती ठेवली आहे? तरुण वर्ग शहाणा होण्याची. मी अपेक्षा कोणती ठेवली? टिकलं पाहिजे. मी अपेक्षा कोणती ठेवली? की टिकवलं पाहिजे. अगदी साहेब, अगदी. मी अपेक्षा कोणती ठेवली? टिकवणारच सांभाळलं पाहिजे. हो, बरोबर साहेब. आपल्या इथले खिल्लार तुम्ही कधी बघितलेत बाहेरच्या राज्यात कुठं पाळले गेलेत? बाहेरच्या राज्यातली इथं येऊन पाळतात. सिंधी पाळ, बाकीच्या कितीतरी ते कोकण गिड्डा पाळ, ते पाळतात. आपली काय आपण पाळली नाही तर कोण पाळणार साहेब, मला सांगा बरं. हे मला कधीच कळलं 10-20 वर्षापूर्वी. हो, तेच सांगतो की साहेब तुम्हाला. आता मी तुमच्या तेव्हा येते तुमच्या 10-20 वर्ष अगोदरच्या, तर ह्या इतक्या गोष्टी विखलित होत चाललेत की काय विचारायला नको. आपली गाय कोण पाळायची हाच मुद्दा लक्षात येण्यासाठी मी कष्ट करतो. बरोबर. नक्कीच साहेब, नक्कीच. कारण आज प्रत्येक तरुण वर्ग काय करायला लागलाय की नोकरी नाही लागली की एक व्यवसाय म्हणून किंवा उद्योग म्हणून जर्सी संगोपनाच्या एचएफ आणायचं साहेब आणि ते एचएफच्या ह्याच्यावरती जोर चाललाय. आणि दिवसभर डोकी चालवायची, विचार करायचा आणि
परत कष्ट म्हणा किंवा त्याची मेहनत म्हणा, त्याचं फळ म्हणा हे वेगळंच. वेगळंच. हो मग काय. म्हणजे त्याचं दूध सुद्धा आपल्या स्वतःला लागत नाही अंगी नाहीच लागत की साहेब, नाहीच आणि लागत. त्यातून मिळालेला पैसा सुद्धा स्थिर राहत नाही. राहत नाही. ते तो ते ते आपले पाण्याच्या नाहीच आहेत साहेब, तर आपण त्यांचं काय अपेक्षा करू शकतो? जे आपली त्यांच्याकडनंच करणार ना. खिल्लार आपण गाय मानतो, माय मानतो तिला, आपली महाराष्ट्राची. मग जे आपले आहेत ना, मग त्यांना लक्ष देऊन आपलं करा आणि आपण सदृढ राहायचं. बरोबर, अगदीच एकदम. त्यांच्यापासून मिळवा ते आपल्याला पोटाला लागतं. आपल्याकडे शिल्लक राहिलं, जास्त झालं, साठा झाला तरी कोणतरी मागतं आपल्याला, विक्रीच उपलब्ध ठेवा. हो, एकदम बरोबरच की साहेब. साहेब माझी गाय आहे, तुम्हाला सांगतो. ती दोन्ही टायमाला मिळून 6 लिटर दूध देते साहेब. कोण म्हणतं मला सांगा की खिल्लार दूध देत नाही? दोन्ही टायमाला 6 लिटर दूध देते. आणि वासरू पिऊन साहेब. बरोबर. हा, फक्त तिथे प्रॉब्लेम एवढाच आहे की ती आहे ना, नेहमी जर टायमाला आहे ना कालवडच देते. मला खोंडच तयार करता आला नाही. चांगली गोष्ट आहे ना. ती काय म्हणते माहितीये का, हा, मी दूध देते तशा माझ्या गायी बनवा, हे परमेश्वराने दिलेला सिग्नल आहे. अगदी घडतंय ते साहेब. चांगल्यासाठी घडतंय, होतंय ते बऱ्याकरता होतंय. हो हो हो, नेहमी तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या गाईचं बघून कितीतरी 6-7 जणांना आम्ही गाय असेच दिलं. 6-7 वेता आमच्या गाईचे की पाळा व्यवस्थित म्हणून, नाही का, असं दिले कालवडी. कारण गाईचे कालवडी पण तसे आहेत साहेब की हे दुधासाठीच येतात सगळ्या कालवडी, असा विषय. बरोबर. हा, देशी खिलार गाय आमची. तर मी तुम्हाला फोटो पाठवून ठेवेल एक. बरोबर. हो, तेच आहे साहेब. करायचं तर आहे, पण कसं ते थोडंसं मार्गदर्शन हवा. मी शहाणा म्हणलं तर होत नसतं ना साहेब. बरोबर. हो, तुम्ही मोठे एवढे फिरताय, ग्राउंड लेवलवरती काम करताय. आम्ही न फिरून आम्हाला कसं काय कळणार? बरोबर ना साहेब. तुमच्यासारखं मार्गदर्शन देणाऱ्या लोकांची तर गरज लागणारच युवा नवीन पिढीला. बरोबर. हो, मी काय हरकत नाही सर. मी तुम्हाला येऊन भेटेल नक्की तिथे. आपण आपसात चर्चा करू समोर बसून. हो. हो, चालेल. धन्यवाद सर. काही सजेशन देणार असाल नवी पिढीला, मला देणार असेल द्या सर. आनंद वाटेल मला. नाही, एकच सजेशन आहे. खिलार दुनियेमध्ये कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर सरळ पद्धतीने त्या गोष्टीला भेटा. पहिला सजेशन. दुसरं सजेशन, आयुष्यात गुरु एखाद्यालाच करून घ्या. बरोबर. तिसरं सजेशन की जे काही करायचं आहे त्याचा अगोदर सारांश विचार करायचा, सगळा प्री प्लॅनिंग करायचं आणि सरळ पद्धतीने भेटल्याशिवाय आणि फिक्स गुरुर केल्याशिवाय किंवा कट्टर राहिल्याशिवाय कामाला हात घालायचा नाही. होत नाही. बरोबर बरोबर बरोबर, अगदी अगदी. सुरुवातीला तुमचा 2 रुपये जास्त जातील. सुरुवातीला तुमचा वेळ वाया जाईल. सुरुवातीला तुम्हाला लोक नावं ठेवतील. सुरुवातीला काहीतरी म्हणतील त्याच्या का नादी लागला, ह्याच्या का नादी लागला, तो काय छान आहे का, हा छान आहे का, त्यानं किती विकली, ह्यानं किती विकली, त्यानं व्यवहार किती केला, त्यानं व्यापार किती केला, त्याच्याकडे किती नेली, ह्यानं किती नेली. म्हणजे या लोकांच्या अनेक प्रश्नातून तुम्हाला स्टँड व्हायचं. बरोबर बरोबर. जगमगता कामा नाही. तो असा म्हणला, हा असा म्हणला, मग तसं का, मग असं का, मग तसं का. या लोकांच्या प्रश्न, लोकांच्या बोलण्यातून जर तुमच्या मनात शंका निर्माण झाली, बरोबर, तर ती शंका सुद्धा किंवा तो प्रश्न सुद्धा त्या गोष्टीच्या समोर जाऊन सोडवायचा. मोबाईलवर नाही, फोनवर नाही. नक्की 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 अंमलात आणेल सर. आता तुमची माझी दोस्ती झाली आहे समजा, हे जगाला कळलं. आणि त्या जगामध्ये काही जण पोट दुखणारे लोक असतात. नक्कीच असतात सगळीकडे. ती तुमच्या सोबत दोस्ती अशी करतात की तुम्हाला वाटते राजमळगेचे दोस्त आहेत. हो हो हो, अशा पद्धतीने तुमच्या सोबत वागतात, बरोबर, चर्चा करतात, पण त्यांचा हेतू वेगळा असतो तुमच्यासोबत बोलण्याचा. बरोबर. त्यातून तुमच्यात आणि माझ्यात वाद निर्माण करायचा प्लॅनिंग करतात. हो, नक्कीच नक्कीच, बरोबर. त्यातून ओळखता आलं पाहिजे. राग न होता, चिडचिड न होता, शंका न होता. नाही, लोकांनी मला हा प्रश्न केला किंवा लोकांचा हा माझ्या समोर मुद्दा आहे, तर हा मी ज्यांना गुरु केलाय किंवा मी ज्यांना खरंच मानतो, तर त्या व्यक्तीला जाऊन आपण तो मुद्दा क्लिअर करू किंवा तो मुद्दा ज्यांच्या संबंधित आहे, ज्या रिलेटेड आहे किंवा ज्या गोष्टीच्या बाबतीत आहे त्या गोष्टीच्या समोर जाऊन क्लिअर करायचं. बरोबर, अगदीच अगदीच सर. टू द पॉइंट जाईन केलं पाहिजे त्या आता माणसासोबत वाद असेल तर. डोळ्यासमोर सुरुवातीला खर्च करा, कष्ट करा, मेहनत करा आणि परत तुमचं आयुष्य डोळे आड तुम्ही चर्चा करा माझ्यासोबत म्हणा किंवा तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यासोबत चालतंय. पण सुरुवातीला डोळे आड कोणतीही डोक्यात शंका घ्यायची नाही. कोणताही प्रश्न न भेटता सोडवायला जायचं नाही.
बरोबर बरोबर एकदम एकदम बरोबर बोलले सर. हा. हो नक्कीच साहेब चालेल. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. मी तुमचा नंबरही सेव्ह केला. मी तुम्हाला नक्की येताना 4 दिवस आधी कळवेल. हो येऊ. हो चालेल चालेल. धन्यवाद साहेब. काय करता तुम्ही सध्या आता? मी सध्या साहेब इंजिनिअरिंग करतोय. आमचे गावाला काका वगैरे सगळी शेती करतात. मी कोणत्या पुण्याला year ला? मी फायनल इयरला आहे. Grade कोणता आहे? माझं आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. ओके ठीक आहे. म्हणजे हो. बीई का डिप्लोमा? बी इंजिनिअरिंग बीई. ठीक आहे. हो 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 चालेल चालेल भेटू आपण. ओके ओके धन्यवाद. धन्यवाद. हो. आणि वेळा